मला सांगा, प्लास्टिकचं विघटन होतं की नाही होत? किती जणांना वाटतं होतं? किती जणांना वाटतं प्लास्टिकचं विघटन होत नाही? ओके, ठीक आहे. हां, सो प्लास्टिकचं विघटन होतं असं बऱ्याच जणांना वाटतं, प्लास्टिकचं विघटन होत नाही. तर या जगामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही आहे जिचं विघटन होत नाही. ओके, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं विघटन होतं, पण प्रत्येक गोष्टीच्या विघटनाचा वेगळा वेगळा काळ आहे. ओके, जसं की आता आपण प्लास्टिकच्या एवढ्या सगळ्या वस्तू वापरतो. वापरता सगळे? पाण्याची बाटली वापरता? ती आपण वापरतो, 2 मिनिटं वापरतो आणि मग त्याच्यानंतर काय फेकून देतो. पण ती जेव्हा अशीच कुठेतरी नदीमध्ये पडते, समुद्रामध्ये पडते, कुठेतरी जाऊन पडते, तेव्हा तिचं काय होतं? पुढे तिला 450 वर्ष लागतात तिचं विघटन होण्यासाठी. ओके, 450 वर्ष तुमच्यापैकी कोणी राहणार आहे का? कोणीच नाही, बरोबर. सो आपण एखादी गोष्टीचं विघटन होत नाही असं कधी म्हणतो जेव्हा आपण ते विघटन बघायला नसतो तेव्हा. ओके, सो प्रत्येक गोष्टीचं विघटन होतं, फक्त काही गोष्टींच्या विघटनाला खूप काळ जातो. आता इथे आपण बघतोय प्लास्टिकची बाटली ही किती 450 वर्ष घेते. टूथब्रश किती वर्ष घेतो? 500. हां, म्हणजे बघा, आपण वापरतो 3 महिने 4 महिने टूथब्रश वापरतो आणि तो जर रिसायकल नाही केला आणि जर तो असाच कुठेतरी आपल्या नदीमध्ये, तलावामध्ये, कुठेतरी डम्पिंग ग्राउंडवरती पडून राहिला तर 500 वर्ष लागतात त्याला. ओके, मग पुढे जाऊया. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ओके, मग प्लास्टिकचं विघटन होतं का? होतं, पण किती? त्याला 100 वर्ष लागतात, भरपूर शेकडो वर्ष लागतात, तेव्हा कुठे प्लास्टिकचं विघटन होतं. मग आता हे विघटन होतं तेव्हा काय होतं एक्झॅक्टली? तर प्लास्टिकचा मोठा तुकडा असतो, हां, तो छोटा 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 होत जातो आणि त्याचे बारीक बारीक सूक्ष्म कण बनतात, ज्याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात. ओके, सूक्ष्म प्लास्टिक, एकदम सूक्ष्म, तुम्हाला सूक्ष्मदर्शिके खाली पाहिल्याशिवाय ते दिसत पण नाही. ओके, आणि ते इतकं छोटं असतं, इतकं छोटं, इतकं बारीक असतं की ते बिलकुल दिसत नाही आणि म्हणून ते आपल्या सगळ्या परिसंस्थेमध्ये आता पसरलेलं आहे. आपल्या मगाशी खैरे सरांनी सांगितलं आपल्याला की आपल्या मिठामध्ये प्लास्टिक आहे. ओके, आपल्या साखरेमध्ये प्लास्टिक आहे. नकळत गेली कित्येक वर्ष आपण प्लास्टिक खातोय. प्लास्टिक आपलं अन्न आहे का? हे खाल्लं तर निघेल बाहेर, है ना? पण नाही, तसं नाही आहे. ओके, प्लास्टिक आपल्या पोटात जात आहे आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडतंय. ओके, आणि प्लास्टिक एकदा आपल्या पोटात गेलं की पुढे काय होतं? दादा थोडं माझ्याकडे बघा. ओके, पुढे जाऊया. प्लास्टिक आपल्या पोटामध्ये गेलं की पुढे काय होतं? तर ते संपूर्ण शरीरभर पसरतं आणि ते आपल्या शरीरभर पसरतं तर ते सगळीकडे पसरतं. म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथे, ओके, तुम्हाला बाळ दिसतंय. हां, आईच्या पोटामध्ये जे बाळ असतं आणि ते ज्या पिशवीमध्ये असतं त्या पिशवीमध्ये सुद्धा आता प्लास्टिक सापडलंय. म्हणजे बघा, प्लास्टिकचं प्रदूषण कुठपर्यंत पोचलंय. आपल्याला वाटतं प्लास्टिकचं प्रदूषण आपल्या नदीपर्यंत आहे, तलावापर्यंत आहे, समुद्रापर्यंत आहे, पण नाही, आपल्या शरीरापर्यंत. आपलं शरीर प्रदूषित झालंय. एवढंच काय, जे बाळ जन्माला पण नाही आलं ते बाळ पण प्रदूषित झालंय. एवढं प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं आहे. बरं, आता शरीरभर पसरलंय तर काय? सगळीकडेच आहे. मगाशी पण आपण पाहिलं, गाईच्या दुधात मगाशी आपण पाहिलं, गाय प्लास्टिक खाते आणि त्यामुळे ते विघटन होऊन तिच्या दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये प्लास्टिक आलंय. पण माणूस सुद्धा सस्तन प्राणी आहे, त्यामुळे माणसाच्या दुधात सुद्धा आता प्लास्टिक आलेलं आहे. ओके, मग आता एवढा मोठा हा जो सगळा प्रश्न आहे तो सोडवायला पाहिजे ना, आपण काहीतरी करायला पाहिजे. वाटतं का असं सगळ्यांना ह्याचं काहीतरी करायला पाहिजे? 500 वर्ष ह्याचं विघटन होत नाही, मग ह्याचं काय करायचं? काय वाटतं, काय करू शकतो आपण? पटकन काहीतरी एक उत्तर तुमच्या डोक्यात काय आहे? प्लास्टिक कमी करू शकतो असं मगाशी कोणीतरी बोललं, तिथे आपण येऊच या. पण आता तुम्हाला माहिती आहे का, एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. ओके, ती टेक्नॉलॉजी काय आहे? तर आता विघटनशील प्लास्टिक आलेलं आहे आपल्याकडे, ज्याला इंग्रजीत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असं म्हणतात. ओके, मुद्दाम बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असं लिहिलेलं आहे.
तुम्ही आता सोलापूरमध्ये मला मिळतं की नाही माहिती नाही, पण आता मुंबई आणि अशा मोठ्या शहरांमध्ये, मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये अशी एक प्लास्टिक सारखी दिसणारी पिशवी असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं आय एम कंपोस्टेबल, आय एम 100% बायोडिग्रेडेबल. अशी पिशवी कोणी पाहिली आहे का? नाही? ओके, अजून सोलापूरपर्यंत ती आलेली नाही आहे. ठीक आहे, पण ती येईलच लवकर. ठीक आहे. सो ही अशा पिशव्या बघितल्यात तुम्ही कधी? ही पिशवी तुम्हाला आत्ता बाहेर सुद्धा दिसेल. ओके, डस्टबिनला लावलेली आहे. तर ही बायोडिग्रेडेबल पिशवी आहे. ही कधी तुम्ही हात लावून बघितली तर आपल्या नेहमीच्या प्लास्टिक सारखी तुम्हाला जाणवत नाही. ओके, तुम्हाला कळतं की हे प्लास्टिक सारखं दिसतंय पण काहीतरी वेगळंच आहे. ओके, सो ही बायोडिग्रेडेबल पिशवी आहे. तर बायोडिग्रेडेबल पिशवी म्हणजे काय? तर ह्या ज्या कंपन्या आहेत ज्यांनी ही बायोडिग्रेडेबल पिशवी बनवली आहे त्यांचा असा दावा आहे की 6 महिन्यांमध्ये ह्या पिशवीचं विघटन होऊ शकतं. ओके, प्लास्टिकला किती वर्ष लागतात पाहिली आपण? 450-500 वर्ष लागतात, बरोबर? पण ही जी पिशवी आहे बायोडिग्रेडेबल विघटनशील प्लास्टिकची पिशवी, हिला किती महिने लागतात? 6 महिन्यामध्ये हिचं विघटन होऊ शकतं. मग भारी आहे ना, आपलं सोल्युशन मिळालं आपल्याला. आता हेच वापरायचं, हो ना? किती जणांना वाटतं हो? ओके, एवढ्याच जणांना वापरतो. अच्छा, ओके, सॉरी. ओके, गुड, ठीक आहे, हात खाली करा. ओके, या सो प्लास्टिक ही बायोडिग्रेडेबल पिशवी काढली तर आपला प्रश्न सुटतोय असं आपल्याला वाटतं. तर ही बायोडिग्रेडेबल पिशवी आहे म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे प्लास्टिक आहे ज्याला 500 वर्ष लागतात, पण मग हे काय आहे किंवा हे कशापासून बनलंय? त्याच्या आधी आपण समजून घेऊया प्लास्टिक कशापासून बनलंय. कोणी सांगू शकतं? मगाशी झाला आपला विषय पण बरीच जण नवीन आहेत. येस, काय? ऑइल. ओके, बरोबर. क्रूड ऑइल किंवा खनिज तेल माहिती आहे सगळ्यांना? जमिनीच्या खालून आपण काढतो, खाणी असतात त्याच्या. तर हे जे खनिज तेल आहे, खनिज तेलापासून आपण आपलं जे नेहमीचं प्लास्टिक आहे ते बनवतो. पण हे जे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे, ओके, जे विघटनशील प्लास्टिक आहे, ते कशापासून बनवतो? तर तुम्ही बघू शकता, ऊस, सोयाबीन, मका, बटाटा आणि बांबू. ओके, ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्याच्यापासून हे विघटनशील प्लास्टिक बनतं. ओके, इंटरेस्टिंग आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्लास्टिक तुम्ही प्रयोग म्हणून घरात सुद्धा बनवू शकता. ओके, तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज मिळतील, त्याच्यातनं तुम्हाला कळेल की हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तुम्ही घरातही बनवू शकता. आणि एक खूप इंटरेस्टिंग गंमत सांगते याची. ओके, दुसरं जागतिक महायुद्ध झालं होतं, माहिती आहे सगळ्यांना? जागतिक महायुद्ध दुसरं जेव्हा झालं होतं तेव्हा ना भरपूर टंचाई होती मेटलची. धातू खूप कमी प्रमाणात मिळत होते, धातूंची टंचाई निर्माण झाली होती. तर हेनरी फोर्ड नावाचा एक माणूस आहे ज्याची फोर्ड नावाची ज्याची गाडी आहे. सो हा जो हेनरी फोर्ड होता त्याला असं वाटलं की आपण आपली कार ना धातूपासून नको बनवूया, आपण कोणत्या तरी वेगळ्या गोष्टीपासून बनवूया. मग त्याने कशापासून बनवली माहिती आहे? येस, कोणतं? सोयाबीन. सोयाबीन पासून त्याने कार बनवली. आणि त्याने ज्या ज्या ठिकाणी मेटल वापरलं जातं त्या बऱ्याचशा ठिकाणी त्याने सोयाबीन पासून कार बनवली. म्हणजे ही एकमेव कार त्याने एकदा वापरली आणि पुन्हा त्याच्यापासून आणखीन सोयाबीनच्या कार नाही बनवल्या गेल्या, पण एक प्रोटोटाईप म्हणून ही एक कार बनवण्यात आली होती. सो हे जे काही आता नवीन विघटनशील प्लास्टिक किंवा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आता आपल्याला मार्केटमध्ये आलेलं दिसतंय ते काय आज नाही आलंय, त्याचे प्रयोग दुसऱ्या महायुद्धापासून सुरू आहेत. ओके, सो असा हा एक आगळा वेगळा विषय आहे जो आपल्याला आता बघायचा आहे. आता मला सांगा, मगाशी खैरे सरांनी सांगितलं आपल्याला, ओके, खनिज तेलापासून बनणारं जे प्लास्टिक आहे
त्याचं बायोडिग्रेडेशन किंवा त्याचं डिग्रेडेशन कसं होतं किंवा त्याच्यापासून आपल्याला काही बनवायचं असेल तर काय करावं लागतं, ते रिसायकल करावं लागतं. ओके, रिसायकलिंगची एक विशिष्ट प्रक्रिया असते आणि त्याप्रकारे ते रिसायकल करायला लागतं आणि पुन्हा त्याच्यापासून आपल्याला तेल बनवता येतं. ओके, म्हणजे खनिज तेलापासून बनलेलं जे प्लास्टिक आहे तेच पुढे जर आपण त्याच्यावरती प्रक्रिया केली तर त्याच्यापासून केरोसिन किंवा डिझेल सदृश आपल्याला काहीतरी इंधन बनवता येतं. पण आता मुळातच हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक किंवा विघटनशील प्लास्टिक जे आहे ते कशापासून बनलेलं आहे तर किंवा ऊस, मका, बटाटा अशा गोष्टींपासून बनलेलं आहे. मग त्याच्यापासून इंधन बनणार आहे का परत? बनेल का? किती जणांना वाटतं बनेल? किती जणांना वाटतं नाही बनणार इंधन? की कन्फ्यूज आहात सगळे? ओके, सो अर्थात ही गोष्ट मुळातच इंधनापासून बनलेली नाही आहे की म्हणजे खनिज तेलापासून बनलेली नाही आहे, त्यामुळे तिच्यापासून पुन्हा इंधन बनणार नाही आहे. ओके, पण मग आता तिचं विघटन व्हायचं असेल तर ते जसं म्हणतात की 6 महिन्यामध्ये विघटन होईल, तर ते खरंच 6 महिन्यामध्ये विघटन होतं का? ओके, तर त्याच्यासाठी भरपूर कंडिशन्स आहेत. ओके, हे जे विघटन आहे हे फक्त इंडस्ट्रीयल कंपोस्टिंग फॅसिलिटीमध्ये होतं. म्हणजे काय, आपल्या पालिकेचा किंवा मोठमोठ्या गावांचा, नगर परिषदेंची एक कंपोस्टिंग फॅसिलिटी असते मोठी. ओके, पालिकेच्या मंडळींना माहितीच असेल की तिकडे जाऊन आपल्या सगळा जो शहराचा ओला कचरा आहे तो तिकडे पडतो आणि तिकडे एक विशिष्ट टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, तिथे विशिष्ट आर्द्रता मेंटेन केलेली असते आणि त्या सर्टन पॅरामीटर्समध्ये विशिष्ट कंडिशनमध्ये ते खत आपलं तयार होतं. आणि फक्त अशाच कंडिशनमध्ये हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचं विघटन होऊ शकतं. अन्यथा ते जर अशा प्रकारे आपल्या कचऱ्याचे जे डोंगर आहेत की आपलं जे डम्पिंग ग्राउंड आहे, आपलं जे लँडफिल आहे, तिकडे जर हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जाऊन पडलं तर पुढची 10 वर्षसुद्धा त्याचं काही होणार नाही. ओके, सो आपण त्याला जर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणून आपल्याला त्याला ॲक्च्युली डिग्रेड करायचं असेल, आपल्याला खरंच त्याच्यावरती काही प्रक्रिया करायची असेल तर वी हॅव टू बी व्हेरी शुअर, आपल्याला खात्री असली पाहिजे की आपण जे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक वापरतोय ते कंपोस्टिंग फॅसिलिटीमध्ये गेलं पाहिजे. ओके, समजलं? अदरवाईज काय होईल, लँडफिलवरती गेलं तर ते सेम नॉर्मल प्लास्टिक सारखंच ते वागणार, त्याचं अजिबात विघटन होणार नाही. ओके, सो ह्याला भरपूर कंडिशन्स आहेत जे आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता गंमत आहे. आता मला सांगा, ह्यातलं विघटनशील प्लास्टिक कोणतं आहे आपल्याला ओळखायचं आहे. किती जणांना वाटतं की तुमच्या उजव्या हाताचं प्लास्टिक हे विघटनशील आहे? असं किती जणांना वाटतं? ओके, आता तुमच्या डाव्या हाताचं प्लास्टिक हे विघटनशील आहे असं किती जणांना वाटतं? ओके, ठीक आहे. कसं ओळखलं तुम्ही हे? कोणी सांगू शकेल? की बस ऐसे ही लगता है? मला वाटलं, माझी चॉईस. हां, ओके, सो लेट्स सी की हे कोणतं काय आहे. सो हे अविघटनशील म्हणजे आपण जे नेहमी प्लास्टिक वापरतो तेच आहे आणि दुसरं ह्या बाजूचं म्हणजे तुमच्या डाव्या बाजूचं प्लास्टिक आहे ते विघटनशील आहे. ओके, सो आता हे ओळखणार कसं? तर अजिबात कोणी ओळखू शकत नाही. जसं तुम्ही आता उत्तर दिलं की मला वाटलं म्हणून ते आहे, सो हे तसाच प्रकार आहे. ओके, कोणी ओळखू शकत नाही अनलेस त्याच्यावरती लिहिलेलं असेल की काय हे कंपोस्टेबल प्लास्टिक आहे, हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे, असं त्याच्यावरती काहीतरी लिहिलं असेल तरच ते ओळखता येतं, अदरवाईज ते ओळखता येत नाही. मग आता ही अशी कंडिशन असेल तर आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत ते हा कचरा वेगळा कसा करणार, हा पहिला प्रश्न. आणि मुळातच सेग्रिगेशन किंवा कचऱ्याचं वर्गीकरण हा आपल्याकडे खूप मोठा प्रश्न आहे. अशा कंडिशनमध्ये आपण हे आणखीन त्यांच्यासाठी क्लिष्ट करून ठेवतोय. ओके, त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं हे आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे.
फक्त जर ते आपण वापरत असू तर आपल्याला खात्री करावी लागेल की ह्या गोष्टी कंपोस्टिंग फॅसिलिटीमध्येच जातील. ओके, मग आता आपण मगाशी बघितलं की बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमुळे खूप एक तर चांगली गोष्ट म्हणजे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक वापरायचं का, तर हो तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. पण बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आलं या जगामध्ये, काहीतरी भारी गोष्ट आली म्हणून आपण ती सगळीकडे सरसकट सगळीकडे वापरायची आहे का, आणि ती वापरली तर काय होतं. तर आपण एक उदाहरण बघूया. ओके, सॅनिटरी पॅड जो असतो तो सुद्धा हल्ली बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड मिळायला लागलाय किंवा कंपोस्टेबल सॅनिटरी पॅड मिळायला लागलाय. तर आता हे जे कंपोस्टेबल सॅनिटरी पॅड ज्याला म्हणतात ते खरंच कंपोस्टेबल असतात का, तर इथे आपण बघू शकतो की मी जिथे मार्क केलंय ओके तेवढा फक्त एक मधला लेअर आहे तो बायोडिग्रेडेबल किंवा कंपोस्टेबल नसतो, त्याचं विघटन नाही होत. बाकीच्या सगळ्या लेअरचं विघटन होतं, ते सुद्धा कंपोस्टिंग फॅसिलिटीमध्ये. आता कंपोस्टिंग फॅसिलिटीमध्ये आपण खत बनवतो ओल्या कचऱ्याचं, पण सॅनिटरी पॅड हा बायोमेडिकल आणि हजार्डस वेस्ट आहे. सो मग आपण तो मिक्स करणार आहोत का. सो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जस्ट बिकॉज एखादी गोष्ट अवेलेबल आहे किंवा काय बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ही कॉन्सेप्ट किंवा ही वस्तू अवेलेबल आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपण ती त्याची बनवायची आणि मग नंतर पुढे त्याचं काय करायचं ह्याचं काही मार्गदर्शन आपल्याकडे नाही आहे किंवा त्याच्या काही स्ट्रिक्ट लॉज आपल्याकडे नाही आहेत. किंवा ते कंपोस्टेबल वगैरे असं सगळं जरी म्हणत असले तरी घरातल्या कंपोस्टमध्ये हे कोणी टाकणार नाही आहे. ओके, सो हे अतिशय क्लिष्ट काहीतरी असं बनवून ठेवलेलं आहे. बरं, आणि आता एक गंमत बघूया आपण. ओके, सोलापूरमध्ये हल्ली हे खूप सुरू झालेलं आहे, म्हणजे नव्याने हे लक्षात आलेलं आहे माझ्या, की आपले साधे जे सॅनिटरी पॅड्स आहेत त्याला पर्याय म्हणून हे बायोडिग्रेडेबल पॅड्स आता सध्या विकले जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. पण त्याने सोलापूरच्या कचऱ्याचा प्रश्न सुटतोय का हे आपण एकदा पुन्हा बघूया. ओके, कारण शेवटी हे बायोडिग्रेडेबल पॅड जरी असले तरी ते एकदा वापरून टाकून द्यायचे आहेत, म्हणजे ते यूज अँड थ्रो आहेत किंवा सिंगल यूज सॅनिटरी पॅड्स आहेत. सो तुम्ही बायोडिग्रेडेबल बनवा किंवा प्लास्टिकचे बनवा, ते एकदा वापरून टाकूनच द्यावे लागतात. ओके, सो आता आपण एक टप्प्याटप्प्याने बघूया की सोलापूरमध्ये या घडीला कचरा किती निर्माण होतोय. ओके, एकच छोटंसं उदाहरण घेते. म्हणजे एक महिला वर्षाला साधारण 192 पॅड्स ऑलमोस्ट 200 पॅड्स वापरते, म्हणजे ती 3 वर्षामध्ये साधारण 550 पॅड्स वापरते. सोलापूरची आत्ता एकूण लोकसंख्या साधारण 10 लाखाच्या आसपास आहे. याचा अर्थ पाळी येणाऱ्या लोकांची संख्या साधारण 2.5 लाखाच्या आसपास असेल. आणि अशा ह्याच्यामध्ये जर 2.5 लाख महिला ह्यांना जर पाळी येत असेल या घडीला आणि जर ती महिला 3 वर्षांमध्ये 550 पॅड्स वापरत असेल तर या घडीला ऑलमोस्ट 3 वर्षाच्या काळामध्ये 14,40,00,000 पॅड्स हे आपल्या सोलापूरमध्ये निर्माण होत आहेत. आणि 14,40,00,000 पॅड्सचं वजन जर आपण बघितलं तर साधारण 21,60,000 किलो एवढा कचरा फक्त सोलापूरमध्ये फक्त पॅड्सचा तयार होतोय. सो आता आपण बायोडिग्रेडेबल पॅड्स वापरू किंवा प्लास्टिकचे पॅड्स वापरू, जोपर्यंत आपण सिंगल यूज पॅड्स वापरतोय तोपर्यंत हा कचरा 21,00,000 किलोचा राहणारच आहे. सो एवढा कचरा हा आपण कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक वापरला तरी निर्माण होत आहे. पण मग आता ह्याच्यावरती उपाय काय, ह्याच्यावरती काहीतरी उपाय तर निघायला हवा, राईट. सो ह्याच्यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे तो म्हणजे रियुजेबल पॅड्स किंवा रियुजेबल सॅनिटरी प्रोडक्ट्सचा. खालती आपण बघू शकता मेन्स्ट्रुअल कप तिकडे दिसतोय आपल्याला. ओके, मेन्स्ट्रुअल कप हा सुद्धा एक पिरियड प्रोडक्ट आहे. हा सिलिकॉनपासून बनलेला आहे आणि हा मेडिकल ग्रेड सिलिकॉन आहे, त्यामुळे ह्याचा कचरा तर बिलकुलच होत नाही. पिरियड मेन्स्ट्रुअल प्रोडक्ट किंवा मेन्स्ट्रुअल कप जर आपण वापरला, मुळात तो विकत घेतला तर पुढची 7 ते 8 वर्ष आपल्याला दुसरी कोणतीच वस्तू विकत घ्यावी लागत नाही. मेन्स्ट्रुअल कप साधारण 7 ते 8 वर्ष वापरू शकतो आपण. आणि जेव्हा ते आपल्याला डिस्पोज करायचे असतात तर तेव्हा लिटरली आपण आग लावून ते जाळू शकतो, त्याची डायरेक्ट राख होते. सो ती सिलिकॉनची फक्त राख झालेली असते.
किंवा ते आपण इन्सिनरेटरमध्ये टाकू शकतो. हल्ली बऱ्याचशा शाळांमध्ये किंवा पब्लिक स्पेसेसमध्ये इन्सिनरेटर असतात लेडीज वॉशरूममध्ये, सो तिकडे आपण तो इन्सिनरेट करू शकतो. आणि त्याऐवजी जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कपशी कम्फर्टेबल नसाल तर त्याच्याऐवजी एक उत्तम पर्याय आलेला आहे, तो म्हणजे क्लॉथ पॅड्सचा. क्लॉथ पॅड आपण पूर्वीसुद्धा वापरायचो, पण जे ट्रेडिशनल क्लॉथ पॅड्स आहेत ते फार विचित्र होते. म्हणजे आपण कोणतं तरी फाटलेलं जुनं मळकं कापड वापरायचो, पण त्याच्याऐवजी आज खूप छान छान क्लॉथ पॅड्स मिळतात. अगदी क्लॉथ पॅड हे घरीसुद्धा बनवता येतात, कापडी असतात ते, आपण ते घरीसुद्धा बनवू शकतो आणि ते वापरू शकतो. ते कसे वापरायचे, काय वापरायचे ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्टर खूप उत्तम मार्गदर्शन करू शकतात. पण जर हा आपल्याला 21,60,000 किलोचा कचरा जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला रियुजेबल गोष्टी शक्य तितक्या जास्त वापरणं खूप आवश्यक आहे. आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणजे विघटनशील प्लास्टिक आलं म्हणून आपण लगेच काय म्हणू, सगळ्या डिस्पोजेबल प्लेट्स पण आपण विघटनशील प्लास्टिकच्या बनवायला लागलो तरीसुद्धा कचरा जेवढा जनरेट व्हायचा आहे तेवढा होणारच आहे. ओके, सो त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून विघटनशील प्लास्टिक असं आपण त्याच्याकडे जर बघायला लागलो प्रत्येक गोष्टीमध्ये तर तो आपला प्रॉब्लेम होणार आहे खूप मोठा. अशा वेळी आपण काय करू शकतो तर ठाणे आणि पुणे यासारख्या, इवन मुंबईसारख्या शहरांमध्ये बर्तन बँक म्हणून एक इनिशिएटिव्ह चालतो की म्हणजे एखादी सोसायटी किंवा एखादं मंडळ हे स्वतःपुरतं एक कटलरी घेऊन ठेवते. म्हणजे तुम्ही ते बघू शकता, इथे प्लेट्स दिसत आहेत, चमचे, वाट्या, पेले सगळं तुम्हाला दिसत आहे. सो हे सगळं ते एकदाच घेऊन ठेवतात आणि ज्यांच्या घरी फंक्शन असतं, काय छोटे छोटे सोहळे असतात, बड्डे पार्टी असते, सत्यनारायणाची पूजा असते, जे काही आहे ते त्या प्रत्येक वेळी ते जस्ट फक्त रेंट करतात आणि परत देतात. सो असे खूप छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरी आपल्याला बरेचसे डिस्पोजेबल कमी करता येऊ शकतात. आणि बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी अर्चनाताईंनी सांगितल्या की बाटल्यासुद्धा आपल्याला काचेच्या घेता येऊ शकतात. सो थँक्यू सो मच. अशा प्रकारे हा एक नवीन आलेला मुद्दा आपल्या सगळ्यांपुढे आहे की डिस्पोजेबल प्लास्टिक किंवा विघटनशील प्लास्टिक, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हा जो मुद्दा आहे ह्याच्याकडे आपण एक थोडंसं ऑल्टरनेटिव्ह म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघायला गेलो तर आपला कचरा कमी होणार नाही आहे. त्यामुळे ह्याच्याकडे थोडं सेन्सिटिव्हली बघूया अशी मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू सो मच.